हे गाईज, तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल सोन्या ब्लॉग मध्ये। आज गणेश चतुर्थी आहे आणि आम्ही बेळगावला सांगितलं गणपती। आता तिकडे जायलो हाणाला आणि काकतीवेसला जायचं आहे। चला जाऊया। सुमित तेन गेले तर आता आम्ही बाईकवरून चाललोय। चला जाऊया आणि तिकडे भेटतो आणि दाखवतो तुम्हाला गणपती। चला। तिकडं मानतेश नगरला आलोय, थांबलोय जरा ATM ला पैसे काढायला। जाऊया, पैसे घेऊया आणि तिकडे डायरेक्ट काकतीवेसला जाऊया। दाखवतो तुम्हाला गणपती कसा आहे। चला जाऊया। भगवान अपना मंदिर छोड़कर हमारे साथ रहने आ रहे हैं। उत्सव की तैयारी करो। Next day. तर हे आहे तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल सोन्या ब्लॉग मध्ये। आता आम्ही चाललो आहे गोव्याला तिकडं दिदी दिलेली आहे, तिकडं चाललो आहे आम्ही। मग तुम्हाला दाखवतो। चला जाऊया गोव्याला। तिकडं आता अनमोडला आलोय। पाऊस खूप चालू आहे। ब्लॉग काय बाईकवर दाखवलो नाही कारण पाऊस खूप आहे। इकडं आता थांबलोय, जरा व्ह्यू दाखवतो, बघा कसा आहे। खूप दुखटी झाले रोडवर थांबलेलो। चला आता जाऊया खालती, बघूया आणि कुठला तर व्ह्यू पॉइंट दिसला तर थांबूया। चला।
खूप पाऊस चालू आहे इकडं आणि थांबलेलो. आता जाऊया डायरेक्ट. फोन ठेवतो आज. चला. ब्लॉग मध्ये 2 शब्द काय तर बोलता काय म्हणालोय. 2 hours later. हे काय तर आहे नवीनच. बघा हे काय काय माहित नाही. बॉल सारखं काय तर आहे. बघूया लावून याला. चप्पल घाला मट्ट झाला फोटो घोट मारा. पाहिली म्हणे. नमस्कार. आमच्या गणेश चतुर्थीला सर्वांचं स्वागत. गणेश चतुर्थी हा कोकणातला एक अत्यंत महत्वाचा आणि मोठा उत्साहाने साजरा करणारा असा हा सण आहे. गणेश चतुर्थी यंदा 6 तारीख पासून सुरू झाली. बरोबर, मी 6 तारीख म्हटली कारण 6 तारखेला हरितालिका होती आणि हरितालिका हा चतुर्थीच्या आदल्या दिवशीचा सण. खरा गणेश पूजन आमचं 7 तारीखला झालं. सकाळी उठल्याबरोबर सगळी साफसफाई करून आम्ही हे गौरीचं आवाहन होतंय. गौरी पूजन झाल्यानंतर लगेच आम्ही गणेश पूजन करतो आणि आमची ही जी मूर्ती दिसते ती मूर्तीची आम्ही स्थापना करतो. आमच्या गोव्यात गणेश चतुर्थी आदल्या म्हणजे हरितालिका दिवशीच सुरू होते. हरितालिका दिवशी आम्ही सगळं साफसफाई करून ही जी माटोळी जी आहे त्या माटोळीचं सामान त्या दिवशी आणलं जातं. आता तुम्हाला आम्ही माटोळीला काय काय बांधतात ह्याच्यावर प्रकाश पाडणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे आंब्याच्या टहाळ्या. त्याला आम्ही आंब्याची पानं म्हणतो. त्याच्यात गुच्छ करून आम्ही असे माटोळीला बांधलं जातं. माटोळीला महत्वाचं म्हणजेच त्या दिवशी आम्ही रानात जे फळं होतात ती फळं आम्ही एकत्र करतो. आता ह्याच्यात तुम्हाला रानटी फळं भरपूर दिसणार आहेत. त्याच्यात आहे हा सगळ्यात पहिली जो ग्रीन कलर मध्ये दिसतोय तो आहे कांगला. त्याला आम्ही लोकल भाषेत कांगला म्हणतो. त्याच्यानंतर ऑरेंज कलर मध्ये दिसतोय ते आहे कुड्याची फळं. त्याच्या पुढं जे ग्रीन कलर मध्ये कात्र्या कात्र्याचे दिसतात ते आहे माट्टुला, जी माडत आमच्या गोव्याचा राज्यवृक्ष आहे. त्या माडत ह्या झाडाला ही माट्टुला होतात. पुढे गेला तर तुम्हाला दिसणार मावळी. पुढे तुम्हाला दिसत आहे त्या म्हणजे घागऱ्या. त्या वनस्पतीला रानटी वनस्पतीला वेलीला होतात. त्याच्यानंतर तुम्हाला दिसतंय ते आमचं तोरी, नारळ, वांग. आता बाकीचे जे झाडं जी फळं दिसतायत ती आहे आमची लोकल आमच्या परसात उगवणारी झाडं. आणि बाकीचे ते सफरचंद, डाळिंब, मोसंबी हे तर तो आमच्या बाजारातच भेटतात. ते आम्ही विकत आणतो आणि आमच्या माटोळीला बांधतो. अशी ही माटोळी आम्ही आदल्या दिवशी सज्ज करून ठेवतो. दुसऱ्या दिवशी सकाळी आगमन होतं आमच्या गणेश मूर्तीचं. त्यानंतर आम्ही गौरी पूजनानंतर लगेच गणेश पूजनही केलं जातं. आमच्या गोव्यात गणेश पूजन किंवा गणेश चतुर्थी हा एक महत्वाचा सण आहे. त्यामुळे सर्व आमचे जे नातेवाईक असतात, जे दूर दूर राहिलेले असतात, ते सगळे नातेवाईक चतुर्थीच्या निमित्तानं एकत्र येतात
एकत्र स्वयंपाक, एकत्र महाप्रसाद, एकत्र फुगड्या, आरत्या, असं खेळीमेळीच्या वातावरणात आमची गणेश चतुर्थी साजरी केली जाते. ती एकतर 1.5 दिवसांची असते, नाहीतर 5 दिवसांची, 7 दिवसांची, 9 दिवसांची किंवा 11 दिवसांची. काही जण तर अनंत चतुर्थीच्या दिवशी गणेश विसर्जन केलं जातं. आमच्या घरात म्हणजे शेंटर फॅमिलीमध्ये आमचा गणेश चतुर्थी 5 दिवसांचा सण आहे. आज आहे त्यातला 3रा दिवस आणि आणखी 2 दिवसांनी आम्हीही विसर्जन करणार आहोत. धन्यवाद. नैवेद्याचा भोग दाखवला. आता तुम्ही जो सीन बघितला तो होता आमच्या गणपती मूर्तीला दाखवला जाणारा नैवेद्याचा भोग. नैवेद्य दाखवल्याशिवाय आमच्या घरात गणेश चतुर्थीला महाप्रसाद होत नाही. नैवेद्य दाखवल्यानंतर आम्ही सर्व मंडळी एकत्र बसून मग आम्ही महाप्रसाद घेतला जातो. आणि हा भोग जो आहे तो घरातला पुरुष लोकच नैवेद्य दाखवतात, हे महत्वाचे आहे. हे प्रसाद जो आहे किंवा गणपतीला दाखवणारा जो भोग आहे तो वेगवेगळ्या पदार्थ बनवले जातात. आणि दुसरं म्हणजे 5ही दिवस वेगवेगळे पदार्थाचा भोग आम्ही देतो. आज जो आहे, आजच्या वाडीमध्ये पानावर तुम्हाला दिसत आहे पुरणपोळी, निरफणसाचं काप, डाळ, भात, खतखते, भाजी आणि दही. असाच प्रत्येक दिवशी वेगवेगळं काहीतरी गोड पदार्थ असतात. तसाच डाळ भाताबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आम्ही बनवतो. इकडं आज एक गणेश विसर्जन आहे. बघूया कसं करतात. गोव्यामध्ये काहीतरी नवीन करतात म्हणे, दाखवत तुम्हाला पण. चला. बाहेर भोवता, रात्री गाडी घेऊन भोवता. गाडी घोड्याकडे त्याच्या नोकरीकडे राखण दिवची पडली, म्हणजे त्याची भुरगी शिकतात, त्याच्या शिक्षणाकडे बरी राखण दवरची पडली, बरी बुद्ध दिवची पडली. तसेच काकी जी असा ती तिच्या आरोग्याकडे लक्ष दवरचे पडले. सगळ्यांच्या आरोग्याकडे लक्ष दवरून सगळ्यांचे बरे करून कल्याण करून पुढल्या वर्सा चढ दीस दवरून तुझी सेवा करून घेवची पडली. तू कोणाक सांग
कृपा दयाची सर्व सुंदर औषध गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या. लास्ट पर्यंत ब्लॉग बघितला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राइब करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. वंस अगेन आप सभी को मेरे और मेरी फैमिली की तरफ से हैप्पी गणेश चतुर्थी. गणपति बाप्पा बिग थैंक यू फॉर बीइंग हियर. बहुत बहुत धन्यवाद.